जोगेश्वरी पश्चिमेकडील बेहरामबाग भागामध्ये इमारतीला भीषण आग. JNS बिझनेस सेंटरच्या इमारतीचं आगीत मोठं नुकसान, अनेक लोक अडकल्याची माहिती. मुंबई महापालिका निवडणूक सपा स्वबळावरती लढवणार. निवडणुकीच्या घोषणेआधी अबू आझमींचं मोठं विधान, तर प्रादेशिक आणि धार्मिक वाद पसरवणाऱ्यांसोबत न जाण्याचा निर्णय. रवींद्र धंगेकरांनी एक्सवरचा शिवसेनेचा लोगो हटवला. पुणेकर फर्स्ट उल्लेख असलेला ठेवला फोटो. जैन बोर्डिंगची जागा हडपल्याच्या प्रकरणी धंगेकर आक्रमक. ठाकरे कुटुंबियांची यंदाची भाऊबीज शिवतीर्थावर. आदित्य आणि तेजस ठाकरे शिवतीर्थावरती जाऊन बहीण उर्वशी सोबत साजरी करणार भाऊबीज. बच्चू कडू चिल्लर व्यक्ती पैसे घेऊन आंदोलन करतो. रवी राणांचा जोरदार निशाणा, तर जनतेने नाकारलं, त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचंही दिलं प्रत्युत्तर. दूध उकळल्यानंतर झालं रबरासारखं. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरचा व्हिडिओ असल्याचा दावा. नागरिकांनी केली कारवाईची मागणी. कल्याणच्या मोहने परिसरात 2 गट आपापसात भिडले. दगडफेक, तोडफोड आणि हाणामारीमध्ये 4 ते 5 जण जखमी. फटाक्यांच्या स्टॉलच्या वादातून राडा झाल्याची माहिती. नाशिकमध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची काढली धिंड. फटाके फोडण्याच्या वादातून दिवाळीच्या दिवशी आरोपीकडून वाहनांची तोडफोड. आणि नवी दिल्लीतील ताज हॉटेलमधल्या व्हायरल व्हिडिओने नवा वाद. खुर्चीवरती मांडी घालून बसण्यास आक्षेप घेतल्याचा दावा. महिला ग्राहकाचा हॉटेल व्यवस्थापनावरती आरोप. मुंबई महापालिका निवडणूक सपा स्वबळावर लढणार. निवडणुकीच्या घोषणेआधी अबू आझमींचं मोठं विधान, तर प्रादेशिक आणि धार्मिक वाद पसरवणाऱ्यांसोबत न जाण्याचा निर्णय. शिवसेना रवींद्र धंगेकरांनी एक्सवरचा शिवसेनेचा लोगो हटवलाय. पुणेकर फर्स्ट उल्लेख असलेला हा ठेवलाय फोटो. जैन बोर्डिंगची जागा हडपल्याप्रकरणी धंगेकर आक्रमक. ठाकरे कुटुंबियांची यंदाची भाऊबीज शिवतीर्थावर. आदित्य आणि तेजस ठाकरे शिवतीर्थावर जाऊन बहीण उर्वशी सोबत साजरी करणार भाऊबीज. बच्चू कडू चिल्लर व्यक्ती पैसे घेऊन आंदोलन करतोय. रवी राणांचा जोरदार निशाणा, तर जनतेनं नाकारलंय, त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचंही दिलंय प्रत्युत्तर. दूध उकळल्यावर झालंय रबरासारखं. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरचा व्हिडिओ असल्याचा दावा. नागरिकांनी केली कारवाईची मागणी. कल्याणच्या मोहने परिसरात 2 गट आपापसात भिडलेत. दगडफेक, तोडफोड आणि हाणामारीत 4 ते 5 जण जखमी. फटाक्यांच्या स्टॉलच्या वादातून राडा झाल्याची माहिती. हवा प्रदूषणाच्या बाबतीत नागपूरचं दिल्लीच्या पावलावर पाऊल. नागपूरच्या हवा प्रदूषणात वाढ. दिवाळीच्या दिवशी हवेच्या गुणवत्ता निर्देशांकानं गाठलाय 204चा टप्पा. नवी दिल्लीतील ताज हॉटेलमधल्या व्हायरल व्हिडिओनं नवा वाद. खुर्चीवर मांडी घालून बसण्यास आक्षेप घेतल्याचा दावा. महिला ग्राहकाचा हॉटेल व्यवस्थापनावर आरोप. केदारनाथ मंदिराचे दरवाजे पुढील 6 महिन्यांसाठी झालेत बंद. पुढचे 6 महिने उखीमठच्या ओंकारेश्वर मंदिरात होणार पूजा. भारत आता खऱ्या अर्थाने डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसद्वारे दररोज सरासरी 94,000 कोटींचे व्यवहार झालेत. UPI व्यवहारामध्ये सप्टेंबरच्या तुलनेत तब्बल 13% वाढ झाली आहे. सोने आणि चांदीचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर आता घसरण सुरू झाली आहे. या घसरणीमध्ये आणखी वाढ होऊ शकते. जागतिक बाजारात मंगळवारी एकाच दिवसामध्ये सोने आणि चांदीच्या दरात रेकॉर्ड ब्रेक इतकी घसरण झाली आहे. यानंतर तज्ज्ञांकडून भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात आणखीनच घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
केंद्र सरकारने दुचाकी आणि चारचाकी संवर्गातील कमी क्षमतेच्या वाहनांवरील जीएसटी कमी केल्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतोय। देशामध्ये दररोज 1 लाखावर सगळ्याच संवर्गातील वाहनांची विक्री नोंदवली जाते। ऑक्टोबर 2025 या महिन्यातील 22 दिवसांमध्ये देशात 23,54,225 वाहनांची विक्री नोंदवली गेली। दिवाळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाने 16 ते 18 ऑक्टोबर या 4 दिवसांमध्ये पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी चिंचवड या 3 स्थानकांवरून बसच्या 6,000 फेऱ्या पूर्ण केल्या। त्याद्वारे सुमारे 2.5 लाख प्रवाशांनी प्रवास केलाय। प्रवाशांच्या प्रतिसादामुळे एसटीच्या तिजोरीत तब्बल 6 कोटी रुपये जमा झाले। नागपूरच्या मानेवाडा बेसा मार्गावरील अलंकार नगर येथील निवासी भागामध्ये किराणा गोदामाला आग लागली। गोदाम जळून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। अग्निशमन विभागाच्या 3 गाड्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। जळगाव शहरातील सराफा व्यावसायिकाचे 30 तोळे सोने घेऊन फरार झालेल्या बंगाली कारागिराला जळगाव पोलिसांनी 8 वर्षांनंतर वाराणसीमधून अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या बंगाली कारागिराकडून 12 लाख रुपये किमतीचं सोनं पोलिसांनी जप्त केलं। ठाण्यातील कासार वडवली या परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। साई पार्थ या इमारतीतील मद्यधुंद अवस्थेतील वॉचमनने रस्त्यावरून जात असलेल्या 4 वर्षाच्या चिमुरडीची छेड काढल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। हा प्रकार पाहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ या वॉचमनला पकडत त्याला चांगला चोप दिला। दिवाळीनिमित्त नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सद्भावना कालीपूजा कमिटीच्या कालीमातेचं दर्शन घेतलं। यावेळी कालीमातेकडे सर्वांना सुख, शांती आणि समाधान लाभो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे। देवेंद्र फडणवीस दरवर्षी न चुकता कालीमातेचं दर्शन घेण्यासाठी जातात। यंदा देखील त्यांनी ही परंपरा कायम राखली आहे। बीडच्या श्री क्षेत्र तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे दिवाळी पाडव्यानिमित्त 25,000 दिव्यांचा नयनरम्य दीपोत्सव साजरा झालाय। महंत महादेव महाराज बोराडे यांच्या संकल्पनेतून बळीराजा प्रति कृतज्ञता म्हणून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला। दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या कुणकेश्वर येथे दिवाळी पाडव्यानिमित्त मंदिर कमिटीच्या माध्यमातून दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। तब्बल 21,000 तेजोमय दिव्यांनी कुणकेश्वर मंदिर परिसर हा उजळून निघाला। तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। देवीचं मंदिर 22 तास सुरू असून सगळ्या विधी या सुरू ठेवण्यात आल्यात। मंदिर संस्थानाकडून गर्दीचं योग्य नियोजन करण्यात आलंय। पुण्यातील शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी आपल्या एक्स हँडलवर शिवसेनेचा लोगो असलेला फोटो हटवलाय। पुणेकर फर्स्ट असा नवा फोटो असलेला कव्हर फोटो धंगेकरांनी ठेवलाय। यामुळे पुण्यामध्ये चर्चांना उधाण आलंय। आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंची यंदाची भाऊबीज ही विशेष असणार आहे। दोघंही भाऊ पहिल्यांदाच शिवतीर्थावर भाऊबीजेसाठी येणार आहेत। पहिल्यांदाच बहीण उर्वशी सोबत ते भाऊबीज साजरी करणार आहेत। त्यामुळे यंदाची भाऊबीज ही ठाकरे कुटुंबियांसाठी विशेष असेल। पुढील 10-15 दिवसात आचारसंहिता लागू होणार असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलंय। महाजनांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। वायफळ बडबड करून लोक मतदान करणार नाहीत, त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे, नाहीतर जनता त्यांना धडा शिकवेल असं महाजन म्हणाले। दादर येथील कबूतरखान्याचा वाद काही केल्या थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। महापालिकेने कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात संतापाचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषण करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे कबूतरखान्यावरून पुन्हा आता दोन्ही गट एकमेकांसमोर येण्याची चिन्ह आहेत। मुंबई महापालिका निवडणूक सपा स्वबळावर लढणार। निवडणुकीच्या घोषणेआधी अबू आझमींचं मोठं विधान, तर प्रादेशिक आणि धार्मिक वाद पसरवणाऱ्यांसोबत न जाण्याचा निर्णय। शिवसेना रवींद्र धंगेकरांनी एक्सवरचा शिवसेनेचा लोगो हटवला। पुणेकर फर्स्ट उल्लेख असलेला ठेवला फोटो, तर जैन बोर्डिंगची जागा हडपल्याप्रकरणी धंगेकर आक्रमक। ठाकरे कुटुंबियांची यंदाची भाऊबीज शिवतीर्थावर। आदित्य आणि तेजस ठाकरे
शिवतीर्थावर जाऊन बहीण उर्वशी सोबत साजरी करणार भाऊबीज. बच्चू कडू चिल्लर व्यक्ती, पैसे घेऊन आंदोलन करतो, रवी राणांचा जोरदार निशाणा. तर जनतेनं नाकारलं, त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचंही दिलं प्रत्युत्तर. कल्याणच्या मोहणे परिसरामध्ये 2 गट आपापसात भिडले. दगडफेक, तोडफोड आणि हाणामारी, 4 ते 5 जण गंभीर जखमी. फटाक्यांच्या स्टॉलच्या वादातून राडा झाल्याची माहिती. हवा प्रदूषणाच्या बाबतीत नागपूरचं दिल्लीच्या पावलावर पाऊल. नागपूरच्या हवा प्रदूषणात वाढ. दिवाळीच्या दिवशी हवेच्या गुणवत्ता निर्देशांकानं गाठला 204चा टप्पा. नवी दिल्लीतील ताज हॉटेलमधल्या व्हायरल व्हिडिओनं नवा वाद. खुर्चीवर मांडी घालून बसण्याचा आक्षेप घेतल्याचा दावा. महिला ग्राहकाचा हॉटेल व्यवस्थापनावर आरोप. आणि केदारनाथ मंदिराचे दरवाजे पुढील 6 महिन्यांसाठी झाले बंद. पुढचे 6 महिने उखी मठच्या ओंकारेश्वर मंदिरात होणार पूजा.